आमच्या घरात आहे ना डाळ पालक बोलली तर कोणालाच आवडत नाही. पण मी थोडेशा वेगळ्या पद्धतीनं बनवते. पुढं मी तुम्हाला दाखवेल. रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा. पुढच्या वेळेस नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर भाजी नेसून झाली. काही मेकअपचं सामान माझं वरतीच पडलं होतं. ते व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये ठेवलं. जेणेकरून मला जेव्हा लागते तेव्हा व्यवस्थित टाईमावर भेटून जातं. आणि ह्या बॉक्समध्ये खूप जास्त कचरा झाला होता. आणि राजवीचे सगळे खेळणे होते ते फेकून दिले. त्याच्यानंतर घरात झाडू मारलं, देवपूजा केली आणि राहिलं होतं आता स्वयंपाक करायचं. आणि मी पण शिकले बरं का. तुम्ही मला म्हणताय ना, की भाजी अगोदर धुवायची आणि नंतर चिरायची. तर मी तसंच केलं ह्यावेळेस आणि मला स्वतःच हसू आलं, की नाही आपण काहीतरी म्हणजे तुम्ही सांगितलं आणि माझ्या लक्षात राहिलंय. तर इथे ना वाटाण्याची आणि पालकची मी भाजी केली होती. खूप छान लागते, एकच नंबर लागते. तुम्हाला रेसिपी पाहिजे तर नक्की सांगा बरं का. पहिले पण मी हे वर्ड बोलले होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आमचे. ताई आली होती आमच्याकडं. त्याच्यासोबत गप्पा मारल्या, चहा-पाणी झालं आणि मग लक्षात आलं, की उद्या उपवास आहे, साबुदाणा भिजवायचं होतं, ते भिजू घातलं. तर चला इथेच एंड करते. बाय.